CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सण, उत्सव, यात्रा, जयंती, पुण्यतिथीसह विविध मोठ्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ऑन ड्युटी 24 तास तैनात असलेल्या पोलीस कर्मचारी देखील एक माणूसच आहे। त्याला आपल्या मनाप्रमाणे सुट्टी मिळवून सार्वजनिक असो वा खासगी कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटता येत नाही। मात्र चिखलीचे आराध्य दैवत रेणुका मातेच्या वरदानामुळे देवीच्या चरणी माथा टेकून आपली भक्ती प्रकट करण्याचा योग पोलिसांना चालून आलाय। बंदोबस्तासाठी राबवणारे पोलीस आणि भक्तांच्या निस्सीम भक्तीमुळे यात्रोत्सव निर्विघ्न पार पडला। देवीच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने 3 एप्रिल रोजी बंदोबस्त झाल्यावर रात्री ठाणेदार भूषण गावंडे यांनी वाजत गाजत येऊन रेणुकाला पातळ चढवून आपली भक्ती प्रकट केली। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। चिखलीचे ग्रामदैवत श्री रेणुका मातेच्या यात्रोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी उसळते। यात्रेनिमित्त अनेक दिवसांपासून पोलिसांवर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण आला होता। सेलानी यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरलेली होती। यावेळी दर्शनाकरिता भाविक आल्याने चिखली येथील पोलिसांची बंदोबस्तासाठी ड्युटी लावण्यात आली होती। 2 एप्रिल रोजी रेणुका मातेची वहन मिरवणूक, वगदी प्रदक्षिणा तसेच त्या अनुषंगाने पाळल्या जात असलेल्या विविध धार्मिक प्रथा, ज्यामध्ये चर्मकार बंधूंची जीवा, त्रिशूलधारी मिरवणूक, नवसाचे भंदे, शेलूद येथील मानाचे पातळ या सर्व कार्यक्रमासाठी पोलिसांनी डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावले। वहन मिरवणुकीमध्ये अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन दक्ष होते। पोलिसांनी देखील शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांच्या भावना न दुखावता शांततेने परिस्थिती हाताळली। वहन मिरवणूक शांततेत पार पडल्यानंतर ठाणेदार भूषण गवंडे, विजय किटे यांनी सपनिक पोलीस प्रशासनाच्या वतीने पातळ अर्पण केले। पोलिसांच्या वतीने ही प्रथा तत्कालीन ठाणेदार अशोक लांडे यांनी सुरू केली होती। सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आई रेणुका देवीला वाजत गाजत पातळ चढवण्यात आले। यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आपला परिवारासह मनोभावे दर्शन घेतले। देवीच्या दर्शनासाठी बरेच भाविक आले, माथा टेकून घरी सुखरूप पोहोचले। 24 तासांचा सर्वात मोठा पोलीस बंदोबस्त जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे या उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात यशस्वी झाला। यापुढेही रेणुका मातेचे आशीर्वाद पोलीस प्रशासनावर कायम राहावे या भावनेने देवीला पातळ चढवल्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी CCN सोबत बोलताना सांगितले। पोलीस प्रशासनाच्या वतीने रेणुका मातेला पातळ चढवण्यात आले। चिखलीच्या इतिहासात पोलीस दादांनी प्रथमच तत्कालीन ठाणेदार अशोक लांडे देवीच्या दरबारात हजेरी लावलेली होतीच, तीच परंपरा कायम ठेवत ठाणेदार भूषण गावंडे, तत्कालीन ठाणेदार संग्राम पाटील, महेंद्र देशमुख, गुलाबराव वाघ, अशोक लांडे यांनी सुरू ठेवली। तर याही वेळी देवीच्या दर्शनासाठी अशोक लांडे यांनी आपल्या परिवारासह देवीचे दर्शन घेतले। त्यांनी सुरू केलेली पोलिसांच्या वतीने पातळ अर्पण करण्याची प्रथा रूढ झाल्याचं दिसून आलंय। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।